शिवपुराणातील बेलपत्राच्या वृक्षाचे काटे आणि फळाचे अत्यंत महत्त्वाचे उपाय। नंबर 1, भगवान भोलेनाथ पार्वतीला सांगतात की केवळ 3 तिथी अशा राहतील, 3 वेळा अशा राहतील, तुझ्याद्वारे निर्मित काटे पण शिव धारण करतील, जगाचे कल्याण करीन। धतुरासोबत बेलपत्राचे शूल म्हणजेच काटे धारण करतात। ज्यांच्या जीवनामध्ये काटेच दुःखच असते, ह्या 3 तिथीला, ह्या 3 समयामध्ये जो शूल मला समर्पित करेल त्याच्या जीवनातील शूल मी दूर करेल। नंबर 2, वैशाख महिन्यामधील प्रदोष, कोणताही प्रदोष असेल तरी प्रदोष काळामध्ये सूर्य फक्त मावळच असेल, त्याच वेळेस लगेच भगवान शिवाला धोत्र्याच्या फळासोबत बेलपत्री न समर्पित करता बेलपत्राच्या वृक्षाचे 7 काटे भगवान भोले बाबांच्या शिवलिंगावर समर्पित करावे आपल्या जीवनातील अडचणींना दूर करण्यासाठी। मग तुम्ही कोणत्याही व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये उतराल, फक्त ते मनापासून केले तर त्यात नक्कीच तरक्की मिळेल। तुम्ही त्यात हरू शकत नाहीत, तुम्ही मागे येऊ शकत नाही, उन्नतीची शिडी चढत जाशाल। हा उपाय फक्त वैशाख महिन्यातील प्रदोषलाच करायचा आहे। नंबर 3, शिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री, जी मोठी शिवरात्र असते त्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता, त्या दिवशी पण धतुऱ्यासोबत बेलपत्राच्या वृक्षाचे 7 काटे समर्पित केले जाते। हे काटे शिवरात्रीच्या दुपारी 12 वाजता समर्पित केले जाते। जर कोणी मद्यपान करत असेल, दारू पीत असेल, जुवा खेळत असेल किंवा आपल्या मार्गात विचलित कोणी व्यक्ती, त्यासाठी हे काटे खूप कामी येतात। नंबर 4, पार्वती, तुझ्याद्वारे, तुझे नयन अश्रूद्वारे प्रगट झालेले बेलपत्राचे वृक्ष, त्याचे काटे मी धारण करेल। श्रावण महिन्यामध्ये जो दुसरा श्रावण पडेल त्या दुसऱ्या सोमवारी रात्रीच्या वेळी 10 ते 12 च्या मध्ये धतुऱ्यासोबत भगवान भोले बाबाला बेलपत्राच्या वृक्षाचे काटे समर्पित होतात। हे पण आपली बाधा, व्यापार, व्यवसाय, नोकरी, गव्हर्नमेंट परीक्षासाठी बसले असेल, होत नसेल, भगवान शंकराला बेलपत्राच्या वृक्षाचे शूल म्हणजेच काटे समर्पित होतात, त्याने आपल्याला सुख प्राप्त होते, पार्वती प्रसन्न होते। बाबा भोलेनाथांवर पार्वती म्हणते की आपण बोलले होते की ज्या वेळेस तुम्ही तप केले तेव्हा रुद्राक्षाचे वृक्ष निर्माण झाले होते आणि मी तप केले तर बेलपत्राचे वृक्ष निर्माण झाले, त्या वृक्षाच्या काट्यांचे सुख मला प्राप्त झाले, आनंद मला प्राप्त झाला। नंबर 5, लिंग पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहेत की जे मुलं बोलता बोलता अडकतात, शास्त्र सांगते की बेलाचे जे फळ असते त्या फळाला हळूच फोडून त्यातील गर चाकूने बाहेर काढून घ्यावा। त्या बेलाच्या फळातील गर काढून घेतल्यानंतर सोमवार ते सोमवार 5 सोमवार त्या बेलाच्या फळामध्ये पाणी भरून भगवान शंकराला समर्पित करावे आणि ते जल घेऊन यावे। जो व्यक्ती बोलताना अडकत अडकत बोलत असेल त्या व्यक्तीला ते जल भगवान शंकराचा जो मूलमंत्र आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम, त्या मंत्राचा जप करत हळूहळू ते पाणी त्या व्यक्तीला द्यायला सुरुवात करावी। फक्त सोमवारीच हा उपाय करायचा आहे आणि सोमवारीच हे पाणी पाजायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलत जावे आणि पाणी पाजत जावे। 5 सोमवार हा उपाय करावा, त्या व्यक्तीची वाणी अडकणे बंद होईल आणि हळूहळू त्या व्यक्तीची वाणी श्रेष्ठतेच्या दिशेने अग्रण्य होईल। बेलाचे महत्त्व भगवान लिंग पुराणामध्ये, शिवपुराणात करत आहेत। नंबर 6,
शिवमहापुराण कथा सांगते की जर आपण मंत्र, साधना, उपवास माहीत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली 1 लोटा जल समर्पित करावे. प्रदोष ते प्रदोष 1 तुपाचा दिवा लावावा आणि बेलपत्राच्या वृक्षाखाली मातीचा तिलक लावावा. शिवपुराण कथा सांगते की भगवान कधीच सामग्रीचा भुकेला नसतो. भगवान भोलेनाथ भक्तिभावाचा भुकेला आहेत. नंबर 7, स्मशानभूमीतून आल्यानंतर जो व्यक्ती तुळशीच्या कुंडीतील मातीचा मात्र तिलक लावल्याने जे स्मशानामध्ये त्याचे पुण्य समाप्त झाले होते त्याच्या 1000 गुणा पुण्य प्राप्त होते. तर हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.